प्रेग्नेन्सीमध्ये माझ्याकडनं एक छोटीशी चूक झाली होती आणि मला त्याची खूप चिंता पण वाटली. प्रेग्नेन्सी सुरू झाल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट करायची असते, पण ना झालं असं काय होतं की ना माझं 3-4 दिवसापासून सारखं पोट दुखत होतं. पण मला वाटलं की आता हे नॉर्मल असेल का बरं, की 7व्या-8व्या महिन्यानंतर दुखायलाच लागतं, कंबर दुखी, पाय दुखी. तर मग मला वाटलं पोट पण नॉर्मल काही दुखत असेल. मग मी ना 3 दिवसानंतर हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी डॉक्टरना सांगितलं की माझं 2-3 दिवसापासून पोटात दुखत होतं. तर डॉक्टर मला खूप ओरडल्या, तर तुझं 2-3 दिवसापासून दुखत होतं तर तू लवकर का नाही आली हॉस्पिटलमध्ये. तर मग मी बोलले की मला असं वाटलं की नॉर्मल असेल, 7व्या-8व्या महिन्यात तर सहज दुखत असतं ना, त्यामुळं मी काही आले नाही. तर डॉक्टर मला असं बोलले की यानंतर असं चूक करायची नाही, दुखत असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये यायचं आणि चेकअप करून घ्यायचं. मी म्हणले ओके, यानंतर अशी चूक करणार नाही. तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. त्यानंतर आता माझं 7वा महिना संपणार आहे, त्या अगोदर आम्ही 7व्या महिन्याचा कार्यक्रम पण करणार आहोत आणि मी त्याचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि हा, तुमच्याकडून प्रेग्नेन्सीमध्ये अशी कोणती छोटीशी चूक झाली आहे का, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर.